देव बरो दीस दिव भुरग्यांनो. समजता तुमी सगळीं बरीं आसात म्हूण. तर आयज सुरू करुया आमी आमची नवी कविता. कवितेचें नांव माकडां माकडां. इयत्ता दुसरी, विशय कोंकणी, पुस्तक गोमंत भारती. तर भुरग्यांनो, आनीक वेळ काडिनासतना सुरू करुया आमची नवी कविता. कवितेचें नांव माकडां माकडां. माकडां माकडां हूप हूप, हारसो घे पळय रूप. हारसो म्हणजे मिरर. हो पळय, हो जावन आसा हारसो. हो पळय माकड कसो आपलें रूप ह्या हारशान पळयता तो. रूप म्हणजे फेस. रानभर तुजो बोवाळ खूब, एका जाग्यार बस रे चूप. रानभर म्हणजे इन द जंगल. बोवाळ म्हणजे नॉयज. एका जाग्यार, जाग्यार म्हणजे प्लेस. बस रे चूप, बस म्हणजे सीट. हो पळय कसो बोवाळ करता तो हो माकड. चूप म्हणजे क्वायट. हो पळय माकड कसो वोग्गी बसला तो. चूप बसला तो, क्वायटली बसला तो. झरझर झरझर माडयो चडटा. माडयो म्हणजे स्टेप्स. चडटा मिन्स टू क्लायंब. हांगा पळय माकड कसो ह्यो माडयो चडटा तो. झोपाड्याचो ताल धरता. झोपाडे म्हणजे स्विंग. अशे झाडांक स्विंग आसता, ताचो तो ताल धरता, ताचो तो ग्रीप धरता. झोपाडे म्हणजे स्विंग. ताल म्हणजे ग्रीप वा रिदम. जशे झोपाडे हालता तसो माकडूय झोपाड्या वांगडा हालता. हांगा पळय माकड कसो झोपाड्यार लांबला तो. हो पळय. पुटू 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 उडयो मारता. राकेस कसो खेळ करता. पुटू 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 उडयो. उडयो म्हणजे जंपिंग. माकड उडयो मारता. राकेस कसो खेळ करता. राकेस म्हणजे डेव्हल वा मॉन्स्टर. हांगा पळयात माकड कशे उडयो मारतात ते. डेव्हल. राकेस म्हणजे डेव्हल, मॉन्स्टर असो. गोड आंबे सोदून काड. हांगा पळय झाडार आंबे जाल्या आनी माकड ते सोदून काडटा. झाडार बसून आमचेर मार. हांगा पळय माकड हे आंबे धरता आनी भुरग्याचेर मारता. खावच्याक दी, ना जाल्यार तुजेर आमी जातले रागार. रागार म्हणजे एंग्री. पळयात माकड कसो ह्या भुरग्याक आंबो दिता खावपाक आनी खोशी करता. तर भुरग्यांनो, आतां हांव कविता वाचतां. लक्ष दिवन तुमी आयकून घेयात. माकडां माकडां. माकडां माकडां हूप हूप, हारसो घे पळय रूप. रानभर तुजो बोवाळ खूब, एका जाग्यार बस रे चूप. झरझर झरझर माडयो चडटा, झोपाड्याचो ताल धरता. पुटू 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 उडयो मारता. राकेस कसो खेळ करता. गोड आंबे सोदून काड. झाडार बसून आमचेर मार. खावच्याक दी, ना जाल्यार तुजेर आमी जातले रागार. ह्या कवितेन दोन अर्थ आयल्यात. पयलो जावन आसा रूप. रूप म्हणजे तोंड. चूप म्हणजे वोगी. तर भुरग्यांनो, समजता तुमकां ही कविता आवडली आसतली म्हूण. इतल्यान आमची ही कविता सोंपता. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं.